पाण्यानं भरलेलं तळं बघितल्यानंतर नैसर्गिकरित्या माणसाला जितका आनंद होतो तितकाच प्रेक्षकांनी भरलेलं नाट्यगृह बघितलं की मला आनंद होतो. प्रेक्षकांनी भरलेलं नाट्यगृह, आणि नाट्यगृह किती महत्त्वाचं आहे हे आपण सगळेजण जाणतोच. कारण आत्ता यांनी जो शाहिरांनी इथे येऊन एक गीत म्हटलं ते आत्माराम पाटलांचं होतं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मनुष्याच्या जाती म्हणजे काय याच्याविषयी सांगितलं. खरं तर इतका दणकट कार्यक्रम झाल्यानंतर अजूनही आपण त्या भावनांनी उद्रेक झालेल्या किंवा भावनोद्दीपित झालेल्या अवस्थेमध्ये आहोत. मी मात्र जरा शांत बोलणार आहे, कारण प्रायोगिक नाटक म्हणजे आधी नाटक, मग प्रायोगिक नाटक, आणि त्याच्यातलं अधिक प्रायोगिक नाटक म्हणजे मायनॉरिटी विदिन मायनॉरिटी, म्हणजे अल्पसंख्याकमधले अल्पसंख्याक असं आमचं नाटक असेल. कारण प्रायोगिक नाटक काहीतरी वेगळं असतं, ते अधिक कशाचा तरी खोलचा वेध घेत असतं वगैरे. पण त्याच्याविषयी मी जरा शांतपणे बोलणार आहे. तर त्यांनी जे गायलेलं गीत होतं ते इतकं महत्त्वाचं होतं, मनुष्याच्या जाती, आणि तो एका अर्थाने त्यांनी जे 108 जाती सांगितल्या ते केलेले भेद आहेत माणसाचे. हा म्हणजे ब्राह्मण आहे, साळी आहे, कोष्टी आहे, माळी आहे, आलणं फालणं. पण खरी जात ही आहे की माणसानी माणसासारखं माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, जे आत्ताच्या काळामध्ये दुर्लभ झालेलं आहे किंवा मुद्दामून दुर्लभ केलं जात आहे. आणि हेच तर सांगण्याचा हेतू आहे. फक्त परंपरा म्हणजे दणादणा वाजून आपलं भावनांनी उद्दीपित होणं नव्हे, त्या परंपरांमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो. त्याच परंपरा राहतात, आणि ज्याला परंपरा माहिती आहे तोच नवतेचा वेध घेऊ शकतो. परंपरा माहीत असल्याशिवाय नवतेचा वेध घेता येत नाही. आमचं नाटक किंवा आपल्या ज्या कला असतील त्यातला एक भाग हा नाटकातला आहे. हा त्या अर्थानं नवतेचा शोध घेणार आहे. आणि मला असं वाटतं ध्यास सन्मान हा पुरस्कार ज्यांना आजपर्यंत मिळाला आहे, इथे अरुण होर्णेकर आहेत, अनेक लोक आहेत, संजना कपूरला मिळालेला आहे आणि प्रदीप मुळेंना मिळालेला आहे. या सगळ्या लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये एक नाविन्य आणलं, नवता आणली, बघायचा नवीन एक दृष्टिकोन दिला. आणि मला असं वाटतं की आजचा ध्यास सन्मान पुरस्कार जरी तो मला मिळालेला असला तरी तो माझा एकट्याचा नव्हे. कारण मी असं विचार करत होतो की ध्यास म्हणजे काय. अशी काही मी प्रतिज्ञा केलेली नव्हती लहानपणी की करंगळी तोडून की मी आता एक नाटकामध्ये काहीतरी घडवीन. मला नाटक नावाचा एक गोष्ट हाताशी लागली कारण मला जगायचं होतं. नाटक नावाचा, तराफा नावाचा मी एक लेख लिहिला होता लोकसत्तेमध्ये गेल्या वर्षी. आणि एक गोष्ट, एक माध्यम आपल्याला काय करतं आपल्यावर, अनेक लोकांना ते अचानक हाताशी गवसतं. आणि कला नावाची गोष्ट काय करते आपल्या आयुष्यात याचा दृष्टांत मला नाटक हे माध्यम जेव्हा मी जवळ केलं तेव्हा मला झाला. तेव्हा तो ध्यास माझ्या एकट्याचं नव्हे, तर इथेच माझी बायको उपस्थित आहे, रोहिणी आहे, आमचा मुकुंद टाकसाळे आहे आणि संध्या टाकसाळे आहे, माझी मुलगी पर्ण आहे. या सगळ्यांनी मिळून, कारण तुमच्या कुटुंबाची व्यवस्था पण तशी असावी लागते, तुम्हाला त्याच्यामध्ये एक ऊब मिळावी लागते, तर नवीन गोष्ट फुलून येते. अन्यथा लोकांनूनही, लोकांना काय आवडतं, लोकांना काय रुचतं, लोकांना काय समजेल तेवढंच करणं हे प्रायोगिक नाटकवाल्याचं खरं तर काम नाही. कारण बऱ्याच वेळा अपयश हा आमचा हक्क आहे, फेल्युअर इज अवर राईट, आणि तो आम्ही बजावला पाहिजे असं आम्ही प्रायोगिक नाटकवाल्यांनी म्हटलं पाहिजे. यशाचे मानकरी असतात आणि यश पण मिळावं. प्रायोगिक व्यतिरिक्त व्यावसायिक रंगभूमी असते, अनेक चालणारी नाटकं असतात आणि ती महत्त्वाची असतात. कारण रंगभूमी नावाची एक समग्र संकल्पना आहे. पण त्याच्यात न कशाचा घाबरता, न हिशोब ठेवता जर तुम्ही काही प्रयोग करत गेलात, ज्याला आज म्हणजे राजीव नाईकांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला आणि मला त्याचा आनंद वाटतो. कारण राजीव नाईकांनी ही संकल्पना मांडली की रूपाशयाचे प्रयोग. रूपाशयाचा हा शब्द त्यांनी गेल्या काही कालखंडामध्ये आणलेला आहे की रूप आणि आशय हे एकमेकांपासून अलग नाहीच आहे. नाटकाचा फॉर्म म्हणजे नाटकाचं जे सादरीकरण आहे आणि नाटकाचा जो आशय आहे हा एकमेकात इतका मिसळलेला आहे की त्याच्यातूनच काहीतरी नवीन तयार होतं. आणि रोज नवीन तयार होत नाही, ते नवीन तयार होण्यासाठी खूप खस्ता खावे लागतात. अचानक एक दिवशी बल्ब लागत नाही, तो बल्ब तयार करण्यासाठी एडिसनला भरपूर काम करावं लागतं, प्रयोग करावे लागतात. आणि प्रायोगिक रंगभूमी ही प्रयोगशाळा आहे मोठ्या नाटकांची, किंवा प्रायोगिक रंगभूमी हीच मोठी एक रंगभूमी असते.
गेले 40-45 वर्ष जेव्हा काम करतोय आणि ह्या सगळ्यांच्या साथीनं माझं कुटुंब असेल, माझे लेखक असतील, माझे कलावंत असतील, दिग्दर्शक असतील आणि सरते शेवटी माझे प्रेक्षक असतील, यांच्याशिवाय ही प्रायोगिक रंगभूमी टिकू शकत नाही. आणि प्रायोगिक रंगभूमी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी खरोखर छबिलदास नाही, माहीमची शाळा नाही, याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. आज भारतामधली कुठलीही नाटकं मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. कारण जोपर्यंत आपल्याला बाहेरच्या जगाच्या खिडक्या उघड्या होत नाहीत, भारतामध्ये काय चाललंय, भारताच्या बाहेर काय चाललंय, तोपर्यंत मला असं वाटतं की रंगभूमी नावाची गोष्ट ही अधिकाधिक संकुचित होत जाईल, छोटी होत जाईल. आपण काय करतोय आणि कशाच्या तुलनेत, कुठल्या कॅनव्हासवर, कुठल्या पटलावर आपण नेमके काय करतो हे कळणार नाही. मला असं वाटतं की ह्यासारखी जे सन्मान असतात हे आम्हाला आधार देणारे असतात, एक बळ देणारे असतात. ते तुम्हाला असं सांगतात की तुम्ही जो हा ध्यास घेतला, जी आस घेतली, ही तुम्हाला नाविन्यानं काही शोधायची आस आहे आणि ती तुम्ही करा, बरकरार करा. 40-45 वर्ष जरी तुम्ही ठेच काढत गेलात, लोक आली नाही आली, कमी आली. आज पुण्यासारख्या ठिकाणी आज बरी परिस्थिती आहे थोडीशी, पण मुंबईसारख्या ठिकाणी मात्र आज मुंबईमध्ये इथे उभं राहून सांगतोय की अनेक लोक, पैशाची कमतरता नाही आहे, पण प्रायोगिक रंगभूमीचे आमचे स्थान काय, आम्ही नेमके नवीन प्रयोग कुठले करतो याचा मात्र आपण विचार केला पाहिजे. 2 गोष्टी मला महत्त्वाच्या इथे अजून नमूद करायच्या आहेत की हा सन्मान देणारे आमचे मित्र जे नव्याने झाले आणि आमच्या प्रमोद पवारांचे बंधू आहेत त्यांचे मला आभार मानायचे आहेत, विनोद पवारांचे. कारण त्यांनी माझी निवड यासाठी केली आणि ती निवड इतकी साधी होती की त्यांचा इस्रायलवरनं एकदा फोन आला आणि ते म्हणले की तुम्हाला असा पुरस्कार द्यायचा. मला आधी कळे ना, इस्रायलवरनं आलं म्हणजे हा फेक वगैरे आहे की काय, कारण सध्याचे दिवस फेकचे आहेत, आपल्याला खरं काय खोटं काय कळत नाही आणि लोक काही पकवत असतात. पोस्ट मॉडर्न ट्रुथचा जमाना आहे. मी त्यांच्याशी जरा ह्यानी बोललो, आदबीनं कोणीतरी माझी खेचतंय, इस्रायलवरनं माझ्याशी कोण कशाला बोलेल, पण ते बोलले, अतिशय आत्मीयतेने बोलले आणि त्यांनी मला असं सांगितलं की बाबा असे पुरस्कार आहे आणि तुम्ही तो घ्या. आणि मला ह्या कारणासाठी एक महत्त्वाचं वाटलं की माझे मित्र राजीव नाईक हे आमच्या पिढीचे, म्हणजे नव्वदोत्तरीच्या कालखंडाच्या एक पिढीचे एक महत्त्वाचे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळणार आहे. काही क्षण असतात आपल्या आयुष्यात आणि ह्या क्षणांसाठी आपलं आयुष्य असतं. राजूसारख्या माणसांनी माझं नाटकाला चांगलं म्हणणं, भरपूर टीका करणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. इथे शफात पण आहे. तर ह्या लोकांच्या संगतीनं आणि त्यांच्या साथीत हा पुरस्कार मिळणं आणि तुम्हाला देणं, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. सरते शेवटी जाता जाता, कारण प्रेक्षक बसलेले आहेत, जितकी मजा आज आपण करमणूक आपली झाली, आनंद वाटला, तितकंच एक विचारांचं, कारण महाराष्ट्र हा विचारांचं काही देश आहे असं आपण म्हणतो, विचारही महत्त्वाचे आहेत. ललित कला केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी, 1.5-2 महिन्यांपूर्वी हल्ला झाला आणि तो अतिशय निर्घृण हल्ला होता. त्याचा मला इथे निषेध करायचा आहे. त्याचबरोबर आपण हा विचार करा की एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा खुलेआम आईवरनं शिव्या घालतो आणि त्याच्याविषयी मात्र भारतीय संस्कृती आणि संस्कृती रक्षक जे कोण तथाकथित आहेत ते मात्र त्याला धरत नाहीत. हा विरोधाभास मला इथे सांगायचा आहे आणि त्याचाही मला निषेध करायचा आहे. जर सभ्यता असेलच तर ती आमच्या नाटकात आहे, ती आमच्या पोवाड्यात आहे, ती आमच्या गाण्यात आहे, ती आमच्या लोकशाहिरांमध्ये आहे, लोककलांमध्ये आहे. नाहीतर लोककला होणं शक्य नाही. कारण लोककलांमध्ये देवांची टिंगलसुद्धा केलेली असते आणि आपला देवांवर प्रेमच असतं, कृष्णावर वगैरे, म्हणून तर आपण त्याची टिंगल करू शकतो. टिंगल त्याच माणसाची करतात. ज्या समाजातला विनोद हरवेल तो समाज हा अधोगतीला चाललेला असतो. आपला समाज अधोगतीला जाणार नाही ह्याची साक्ष आज इथे तयार केलेल्या आणि इथे गायलेल्या आमच्या जालन्याकडचा जो मित्र आहे मराठवाड्याची माणसं आहे ती. पण मराठवाड्यामध्ये म्हणजे मला हेही सांगायला पाहिजे, आजच्या पेपरामध्ये अशी बातमी आली आहे की गेल्या 3 महिन्यामध्ये 211 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये 1000 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. हेही वास्तव एका बाजूनी असतं आणि ते वास्तव, प्रखर वास्तव मांडण्याचं काम आमच्या कलावंतांवर आहे. कलावंत तुम्हाला सांगेल की असं असं या समाजात होतंय आणि ते सांगण्याची जबाबदारी आम्ही नेटकेपणाने घेतली पाहिजे. ध्यास सन्मान हा पुरस्कार मला देऊन ही गोष्ट तुम्ही अधोरेखित केलीत त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा आभार.